शहादा येथे रंगला देवाधिदेव महादेवन माता पार्वतीचा शाही विवाह सोहळा। साधारणपणे लग्नाच्या वरातीत आपण माणसांना नाचताना पाहतो, पण काल शहाद्यात संपूर्ण डोंगरगाव रस्ता भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता। निमित्त होतं शहादा येथील हरिओम नगरमधील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात संपन्न झालेल्या महादेव आणि माता पार्वतीच्या विवाहाचं। एखाद्या भव्य कौटुंबिक सोहळ्याप्रमाणेच या विवाहाची तयारी करण्यात आली होती। केवळ मूर्तींची पूजा अर्चनासह चक्क विधिवत विवाह सोहळा पार पडला। मंदिराचे आधारकर्ते आणि ज्येष्ठ समाजसेवी कैलासदादा गोयल व त्यांच्या परिवाराने महादेवाला जलाभिषेक आणि विधिवत पूजन करून लग्नाचे यजमानपद भूषवले। मंदिराचे पुजारी कैलास भट यांनी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली तेव्हा सारा परिसर भक्तीच्या लाटेवर स्वार झाला होता। गाभारा आणि महादेव पार्वतीच्या मूर्तींची सजावट इतकी विलोभनीय होती की जणू स्वर्गच भूतलावर अवतरलाय। विशेष म्हणजे ही संपूर्ण सजावट परिसरातील महिला भाविकांनी अत्यंत प्रेमाने केली होती। सायंकाळी 7:30 वाजता जेव्हा विवाह संपन्न झाला तेव्हा उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम अशा जयघोषात एकच जल्लोष केला। रात्री 9 पासून भक्ती संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला। दरम्यान गेल्या 4 वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरू आहे। दरवर्षी या दिव्य विवाह सोहळ्याची ओढ भाविकांना लागलेली असते। यंदाही सेल्फी घेण्यासाठी आणि हा क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती। याबाबत ज्येष्ठ पत्रकार व परिसरातील रहिवासी प्राध्यापक डी.सी. पाटील यांनी माहिती दिली की मंदिर समितीच्या चोख व्यवस्थापनाला भाविकांच्या स्वेच्छासेवेची जोड मिळाल्याने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला। शहादा शहरात सध्या या शाही विवाहाची आणि भक्तीच्या या अनोख्या रूपातली चर्चा रंगली आहे। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा। बातमी व जाहिरात साठी संपर्क 9423497275।